नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पेपर डोसा आणि चटणी. त्याच्यासाठी मी एक भांडं घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता एक मोठी वाटी भरून तांदूळ घेत आहे. हे बघा, एक मोठी वाटी भरून तांदूळ घेऊन घेतलेले आहेत मी. हे रेशनचे तांदूळ आहेत. यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्यांनी आणि पाणी टाकून आता बाजूला ठेवून देत आहे मी. हे बघा, याच्यामध्ये पाणी टाकून यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे रात्री टाकते उशिरा. हे बघा, आता मी उडदाची डाळ टाकून घेत आहे. ही त्या वाटीपेक्षा लहान वाटी आहे. अर्धी वाटीभर डाळ घेतलेली आहे मी. ती पण स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्यांनी धुवून घ्यायची आहे. हे बघा, असं धुवून घ्यायची आहे. मी रात्री उशिरा टाकते. मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे डोसे करायचे आहेत. डाळ धुवून झालेली आहे आपली. त्याच्यामध्ये पण पाणी टाकून आता आपण बाजूला ठेवून देऊया. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी हे उशिरा टाकते आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत मला डोसे ते. हे बघा, आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घेतलेले आहे मी आणि पाणी नितरवून घेतलेले आहे आणि परत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यांना. आणि ही डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यांनी असं. डाळ तांदूळ दोघी. आता आपण हे मिक्सरमधून दळून घेऊया. पहिले तांदूळ दळून घेऊया आपण. थोडे थोडे टाकून हे 2 वेळेस दळून होतील. 1 वाटीभर तांदूळ आहेत हे आपले, तर 2 वेळेस दळून होतील हे आपले. अर्धे अर्धे करून दळून घ्यायचे. पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेऊया आपण आता. आणि आपण हे आता दळून घेऊया. हे बघा, छान असं दळून झालेलं आहे माझं. हे बघा, चिकनं असं दळून झालेलं आहे. मध्ये पण मी 1-2 वेळेस पाणी टाकून दळून घेतलेलं होतं. तुम्हाला जसं योग्य वाटेल तेवढं पाणी टाकून दळा तुम्ही. चांगलं चिकनं असं मऊसूत बारीक दळायचं आहे हा पण आपल्याला. आता आपण हे एक भांड्यामध्ये काढून घेऊया, मोठी पातेलीमध्ये. तुम्ही अशा याच्यामध्ये काढा ज्याच्यामध्ये तुम्ही हे फॉर्मेट होऊन वरती येतं, म्हणून तुम्ही पहिलेच चांगल्या मोठ्या भांड्यामध्ये काढा. हे दुसऱ्या वेळेस पण दळून झालं माझं. बारीक दळून घेतलेलं आहे मी. आता आपण डाळ दळून घेऊया. हे बघा, ही डाळ आता आपण दळून घेऊया. माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी याच्यामध्ये एक टिप देणार आहे तुम्हाला की ज्याच्याने पेपर डोसा कसा क्रिस्पी होतो असा. आपण आता ही डाळ दळून घेऊया. हे बघा, डाळ दळून झाली आपली. 2-3 वेळेस मी पाणी टाकून दळून घेतलेली आहे. चेक करत राहायचं आपण दळताना. मध्ये मध्ये पाणी लागलं तसं टाकत जायचं आणि दळून घ्यायचं बारीक असं. हे बघा, छान असं दळून झालेलं आहे. सगळं काढून घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यामधून. आणि आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं बॅटर. मस्त मिक्स करून घ्यायचं. ज्याने हे हलकं होऊन जातं, हवा शिरते त्याच्यामध्ये. हे बघा, झालं आपलं. मिक्स करून ठेवून दिलं आहे मी रात्रभर. आता दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी चटणी डोसे बनवायची तयारी करते आहे. त्याच्यासाठी मी पहिले चटणी करून घेत आहे डोशांसोबत खाण्यासाठी. 1 वाटीपेक्षा कमी खोबरं आहे हे सुकंच खोबरं आहे. आता 1 छोटी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेले आहे. कापोळ्या 5-6 कापोळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी. ही टाकून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे.
दही घेऊन घेतलेलं आहे मी. तुम्हाला कसं गोड आंबट पाहिजे तसं. मी 1 चमचा आणि अजून थोडं वर घेतलेलं आहे दही. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट चटणी करू शकतात. थोडी साखर घेतलेली आहे मी 1 चमच्यापेक्षा कमी. आम्हाला गोड आंबट चटणी आवडते. पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून घेऊया आपण. हे झालं आहे आता आपलं लावून. आता आपण हे दळून घेऊया चटणी. ही बघा माझी चटणी दळून झालेली आहे. हे बघा मी थोडं पाणी टाकून अजून घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि दळून घेतलेलं आहे बारीक. आता एक भांडं घेऊन घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आपली चटणी टाकून घेऊया. हे आपल्याला टाकून घ्यायची आहे चटणी एका भांड्यामध्ये. हे बघा बारीक करून घ्यायची आहे चटणी. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून जे लागलेलं होतं ते पण काढून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं. झाकणला पण काही लागलेलं असेल ते पण काढून घ्यायचं आहे थोडंफार चमच्यानी. आता आपण तडका देऊन घेऊया चटणीला. मी गॅस चालू करून तडका पॅन ठेवून घेतला. तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापल्यावर त्याच्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. हे तडतडलेलं आहे छान बघा. आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यावं लागतं फोडणीसाठी, नाही तर जिरं मोहरी तडतडली नाही तर ते चांगलं लागत नाही तडका. आता आपण तडका टाकून घेऊया चटणीमध्ये. खमंग असा वास येतो मस्त चटणीचा, तडकाचा. हे बघा आपला तडका छान तयार झाला आणि आपली चटणीही छान तयार झाली बघा. आता बघा आपण ते वाटून घेतलेलं बॅटर होतं ते आता फर्मेट झालेलं आहे बघा. किती वर येऊन गेलं. अर्धी पातेली होतं आपलं ते. आता बघा किती मस्त वर येऊन गेलेलं आहे. हे बघा छान असं. फुलून गेलेलं आहे ते. मिक्स करून घेऊया आपण आता याला. हलकं होऊन जाईल ते मिक्स केल्यावर छान. हे बघा मस्त हलकं होऊन गेलेलं आहे मस्त. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मी थोडे थोडे डोसे बनवत आहे. तुम्हाला जर एकदमच सगळे बनवायचे असतील तर तुम्ही सगळ्या पिठामध्ये मीठ टाकून घ्या. पण मला थोडे थोडेच बनवायचे आहे म्हणून मी थोडं एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण बघून घ्यायचं व्यवस्थित. थोडं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. आपले डोसे छान पसरवले जातात थोडं पातळ राहिलं तर. घट्ट राहिलं तर ते आपल्याला पॅनला चिटकून जातं तिथल्या तिथे. म्हणून आपल्याला पाणी टाकून थोडं पातळ करून घ्यायचं आहे बेटर. हे बघा तयार झालं आपलं बेटर. गॅस चालू करून घेऊया आपण आणि डोस्यांचा पॅन ठेवून घेतलेला आहे मी तवा. आता त्याला पाणी आणि थोडं तेल लावून पुसून घ्यायचं आहे. मी आधी धुवून ठेवलेलं आहे त्याला. पाणी आणि तेल लावून थोडं पुसून घेऊया आपण तव्याला व्यवस्थित असं. आपला डोसा चांगला पसरवला जातो मग. हे बघा
आता आपण डोशाचं बेटर टाकून घेऊया आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त पसरवून घ्यायचा आहे डोसा. थोडं इकडे तिकडे पसरलं तरी चालतं, काही हरकत नाही. तवा गरम झाल्यावर छान निघून येतं. मग डोश्याचं बॅटर टाकून व्यवस्थित पसरवलं तर हे बघा आपला डोसा छान तयार झालेला आहे. आपण आता याला काढून घेऊया. छान पांढरा शुभ्र डोसा होतो. आणि बघा आता मी तुम्हाला टिप्स सांगणार होती की मी जी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले होते त्याच्यापेक्षा बी छोटी वाटी होती, त्याच्यापेक्षा छोटी वाटी होती आपली, त्याच्यापेक्षा अर्धी वाटी घेऊन घ्यायची आहे आपल्याला डाळ जर आपण निम्मे घेतली त्याच्या तर आपला डोसा क्रिस्पी होत नाही, तो असा थोडासा मऊसूतच होतो. हे बघा आता दुसरा डोसा पसरवून घेतलेला आहे मी बेटर टाकून. तवा पहिलं चांगला पुसून घ्यायचा आणि मगच परत बेटर टाकायचं आहे आपल्याला त्याच्यावर. मिश्रण आपलं ते डोशाचं. तुम्ही जर निम्मे एक वाटी तांदूळ आणि निम्मे डाळ घेतली तर तो डोसा एवढा क्रिस्पी येत नाही, तो थोडा लूजच येतो. त्याच्यापेक्षा आपण थोडी कमी करून घ्यायची, अर्धी वाटीपेक्षा बी थोडीशी कमी डाळ करून घ्यायची, त्याच्याने आपला डोसा क्रिस्पी होतो. बघा ट्राय करून जर. हे बघा आपला डोसा किती छान झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. थोडी एक बाजू माझी तिकडची बाजू थोडी हे झालेली आहे म्हणून उन्हातलीनी व्यवस्थित काढून घेत आहे. हे बघा किती छान असा पांढरा